झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ खरंच असते का? लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा मिळे, हे आपण सर्वांनीच ऐकलं असेल. परंतु खरंच झोपेची वेळ असते की वेळेवर झोप असते, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. झोपेचे काय महत्व आहे, योग्य वेळी झोपल्यामुळे आपल्याला पूर्ण शरीराला काय फायदे होऊ शकतात, कोणते आरोग्यदायी फायदे होतात, कमी प्रमाणामध्ये झोपल्यामुळे किंवा अति प्रमाणामध्ये झोपल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात, अकाली झोपल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच व्यवस्थित झोप येण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी आयुर्वेदातील बरेचसे सिद्धांताबद्दल माहिती सांगत असते. छोट्या छोट्या आजारांवर घरगुती आपण काय उपाय करू शकतो याबद्दल देखील माहिती सांगत असते. जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आयुर्वेदामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या तिघांना उपस्तंभ सांगितले आहे. जेव्हा आपण कुठलंही घर बांधतो तेव्हा त्या घराचा पाया बांधला जातो, तर तो पाया जेवढा मजबूत तेवढं मजबूत घर आपण असं समजतो. आणि अशाच प्रकारे जर आपला योग्य आहार असेल, योग्य प्रकारची निद्रा असेल आणि ब्रह्मचर्य पालन असेल तर आपलं जे शरीर आहे, जी देहयष्टी आहे ती सुद्धा चांगली मजबूत राहू शकते. म्हणून आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे तीन आपल्या शरीराचे आधारभूत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निद्रेविषयी माहिती बघूयात. तर निद्रायतम सुखम दुखम पुष्टिकाश बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. आपली झोप कशी आहे त्या सगळ्यांवर ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आपलं सुख दुःख, यामध्ये सुख आणि दुःख याचा अर्थ आपलं जे आरोग्य आहे त्याबद्दल आपण गृहीत धरावं. जर आपली झोप चांगली झाली तर आपल्याला आरोग्य प्राप्ती होते, आणि जर आपली झोप अधुरी राहिली, अपूर्ण राहिली तर त्यामुळे आपल्याला बॉडी पेन होणं, डोके जड होणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची व्याधी होऊ शकतात. म्हणजे एक प्रकारचं आपल्या बॉडीला दुःख मिळतं. त्यानंतर पुष्टी कार्श, पुष्टी म्हणजे आपल्या शरीराची पुष्टी होणं, आणि कार्श म्हणजे आपल्या शरीराची पुष्टी न होता कर्षण होणं, आपलं शरीर वीक होणं. त्यानंतर बलाबल, जर आपली झोप चांगली झाली तर बल प्राप्ती होऊ शकते, म्हणजे आपल्याला शक्ती प्राप्त होते. आणि जर आपली झोप चांगली झाली नाही तर बल प्राप्त होत नाही, अशक्तता जाणवते. झोपेवर वृषता आणि क्लिबता हे देखील डिपेंड आहे. तसेच ह्या झोपेवर ज्ञान अज्ञान हे देखील डिपेंड आहे. एवढंच नाही तर ह्या झोपेवर आपलं जीवन आणि मरण देखील अवलंबून आहे. या सर्वांची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघूया. अकाली निद्रा, अनिद्रा, अतिनिद्रा किंवा अत्यल्प निद्रा हे सर्व आपल्याला सुख आणि आयुष्य यांची हानी करण्याविषयी जसं काय दुसऱ्या एक कालरात्रीच आहे. म्हणून आपण योग्य प्रकारे, योग्य वेळी, योग्य मात्रेमध्ये झोप घेणं अतिशय गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपण रात्री झोपावं. जर तुम्ही रात्री न झोपता जागरण जर केलं तर आपल्या शरीरातील वातदोष वाढतो, आणि हा वाढलेला वातदोष आपल्या शरीरामध्ये रुक्षता निर्माण करतो, आणि त्यामुळे आपले जे रसादी धातू आहेत, ज्याने आपलं शरीर बनलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा रुक्षता येते, आणि त्यामुळे वाताचे विविध आजार निर्माण होऊ शकतात. आणि या उलट जर तुम्ही रात्री न झोपता दिवसा झोपले तर दिवसा झोपल्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष वाढतो, आणि ह्या वाढलेल्या कफदोषाच्या स्निग्धतेमुळे आपले जे रसादी धातू आहेत त्यामध्ये स्निग्धता वाढते, आणि हे सर्व वेगवेगळे विकार उत्पन्न करायला कारणीभूत ठरते. दिवसा झोपणाऱ्यांमध्ये सहसा कफ आणि पित्त दोष वाढलेला बघितला जातो. आपलं जे शरीर आहे ते ब्रह्मांडासोबत चाललेलं असतं. यथा पिंडी तथा ब्रह्मांडी. आपल्या शरीरामध्ये देखील एक जैविक घड्याळ चालू असतं. तर आयुर्वेदामध्ये आपलं जे दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, ती ह्या घड्याळाप्रमाणे जर आपण केली
तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा विकार होणार नाही, आपल्या शरीराला आरोग्य प्राप्ती, बल, वर्ण तसेच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची व्याधी क्षमता, इम्युनिटी पॉवर प्राप्त होते। तर ह्या जैविक घड्याळानुसार जर आपण आपला दिनचर्या जो रोजचा दिनक्रम आहे तो चालू ठेवला तर आपल्याला नक्कीच आरोग्य प्राप्ती होईल। तर हे जैविक घड्याळ जे आहे ते आपल्या शरीरातील विविध जे क्रियाकर्म असतात त्यासोबतच आपल्या झोपेचं सुद्धा नियोजन करत असते। म्हणजे आपण कोणत्या वेळी झोपावं जेणेकरून त्याचा फायदा आपल्या शरीरातील जे अवयव आहेत त्यांना होईल, त्यांचे जे कार्य आहे ते सुरळीत पार पडेल। आयुर्वेदानुसार सर्वसाधारणपणे आपण संध्याकाळचं जेवण हे लवकर करावं। सुमारे 7च्या जर तुम्ही जेवण केलं तर जवळपास 10 वाजेपर्यंत तुम्ही झोपू शकता। रात्रीचे 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंतचा जो काळ आहे तो पित्त दोषाचा आहे। ह्या काळामध्ये आपलं जे लिव्हर आहे ते ऍक्टिव्ह असतं। जवळपास रात्री 11 ते रात्रीचे 3 वाजेपर्यंत आपलं जे लिव्हर आहे ते डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असतं। आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते जास्तीत जास्त लिव्हरकडे गेलेलं असतं। तर ह्या काळामध्ये आपलं जे लिव्हर आहे ते आपल्या शरीरातील विषारी घटक जे टॉक्झिन्स आहे ते बाहेर काढण्याचं काम करत असतं। आणि तुम्ही ह्याच वेळी नेमकं जर जागी राहाल तर लिव्हरवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत नाही। आता समजा तुम्ही 10 वाजेच्या ऐवजी 12 वाजता झोपले तर त्या लिव्हरला खूप कमी काळ मिळतो की तो आपलं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करू शकेल आणि त्यातल्या त्यात बरेच जण 1 वाजेपर्यंत, काही जण तर 2 वाजेपर्यंत जागी असतात। तर अशा व्यक्तींमध्ये डिटॉक्सिफिकेशनची जी क्रिया आहे ती घडणारच नाही आणि त्यामुळे अशा व्यक्तींना वेगवेगळे आजार पुढे चालून जगण्याचे कारण ठरू शकते। बऱ्याच जणांचा असा संभ्रम आहे की दिवसातली आपली 7 ते 8 तासाची झोप होणं गरजेचं आहे, मग ते कुठलाही वेळ पकडतात। बरेच जण 2-3 वाजता झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात, परंतु हे सुद्धा चुकीचं आहे। आता रात्रीची 10 ते 2 वाजेची वेळ जी आहे ती पित्त दोषाची आहे। यामध्ये लिव्हर वर्क करतं आणि त्यानंतरचा जो काळ आहे म्हणजे पहाटेचे 2 ते 6 हा जो काळ आहे तो वात दोषाचा आहे। तर ह्या काळामध्ये काय होतं, आपले जे फुफ्फुस आहेत ते जास्त ऍक्टिव्ह असतात। तर ह्या काळामध्ये फुफ्फुसाकडे रक्ताभिसरण जास्त प्रमाणामध्ये असतं। आयुर्वेदानुसार हा जो काळ आहे तो वात दोषाचा सांगितला आहे। वात दोषाचे 5 प्रकार सांगितले आहेत, त्यापैकी उदान वायू जो आहे त्याचं स्थान हे उरस्थान सांगितलं आहे। उरस्थान म्हणजे आपला जो छातीचा पिंजरा आहे, आपले जे लंग्स आहे त्या ठिकाणी सांगितलं आहे। आणि म्हणूनच रामदेव बाबा पहाटे 3 वाजता उठून बरेचसे प्राणायाम करायला प्रोत्साहित करतात आणि ऍक्च्युअली जर तुम्ही ह्या काळामध्ये जर उठला तर तुम्हाला ऑक्सिजनेटेड एअर मिळते। तर उदान वायूचं श्वासोच्छवास हेच काम नसून या व्यतिरिक्त वाक प्रवृत्ती, त्यानंतर बल, वर्ण आणि स्मृती ह्या सर्वांची प्राप्ती आपल्याला होते। तर उदान वायूचं काम जर व्यवस्थित झालं तर आपल्याला बल, वर्ण, स्मृती, वाक प्रवृत्ती आपली सुधारते आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ब्राह्ममुहूर्ताला उठण्यास सांगितले आहे आणि ह्या काळामध्ये केलेला अभ्यास हा चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असं देखील सांगितलं आहे। ते ह्याच कारणामुळे ह्या काळामध्ये ऑक्सिजनेटेड एअर ही चांगली मुबलक प्रमाणामध्ये असते आणि आपल्या शरीरातील सर्व अवयवांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजनेटेड ब्लड मिळाल्यामुळे ते त्यांचे कार्य व्यवस्थित करतात। त्यामुळे आपलं जे कॉम्प्लेक्शन आहे ते सुधारतं आणि बलप्राप्ती होते। वाताचा अजून एक प्रकार आहे अपान वायू। तर अपान वायूचं काम काय आहे, मलमूत्र यांचं विसर्जन करणं। तर सकाळची 5 ते 6ची जी वेळ आहे ती मलमूत्र विसर्जनासाठी अतिशय उत्तम वेळ आहे। हा जो काळ आहे तो मलमूत्र विसर्जनासाठी उत्तम सांगितला आहे। मलमूत्र विसर्जन झालं म्हणजे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स जे आहेत ते बाहेर पडले जातात। त्यानंतर येणारा जो काळ आहे म्हणजे पहाटेचे 6 ते सकाळचे 10 हा काळ कफ दोषाचा सांगितला आहे। तर ह्या काळामध्ये तुम्ही व्यायाम करू शकतात। व्यायामासाठी हा सकाळचा काळ अतिशय उत्तम सांगितला आहे। कफाच्या काळामध्ये आपलं जे बल आहे ते प्रबल असतं, शक्ती चांगली असते, त्यामुळे ह्या काळामध्ये केलेला व्यायाम आपल्या संपूर्ण शरीराला ताकद देणारा असतो। बरेच जण
वेळोवेळी व्यायाम करतात, जिम करतात, बरेच जण संध्याकाळी करतात, तर काही जण रात्री देखील करतात। आणि अशा प्रकारे अवेळी केलेला व्यायाम हा शरीराला फायदा देण्याऐवजी नुकसानदायी ठरू शकतो। कारण की वातदोषाच्या काळामध्ये केलेला व्यायाम हा शरीराचे कर्षण जास्त करतो, शरीराला जास्त प्रमाणामध्ये थकवतो। त्यानंतर आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितली आहे त्या दिनचर्येनुसार व्यायाम, आंघोळ वगैरे सर्व आटोपून घ्यावं आणि मग हळूहळू आपला जो अग्नी आहे, आपली जी भूक आहे ती उघडते, हळूहळू भूक लागायला सुरुवात होते। तर सकाळी जशी जशी भूक लागते तसं तसं आपण आहार घ्यावा। जर तुम्हाला चांगली भूक लागली असेल तर व्यवस्थितरित्या तुम्ही हेवी ब्रेकफास्ट करू शकतात, परंतु जर तुमची भूक कमी असेल तर अशा वेळी तुम्ही लाईट फूड खावं, हेवी ब्रेकफास्टच्या मागे लागू नये। ऍक्च्युली पित्ताची जी वेळ आहे ती सकाळची 10 वाजल्यापासून ते दुपारचे 2 वाजल्यापर्यंतची असते आणि ह्या काळामध्ये म्हणजे जवळपास 12 वाजेच्या सुमारास जो घेतलेला आहार असतो तो व्यवस्थितरित्या पचतो। तर ह्या काळामध्ये तुम्ही चांगलं हेवी मील घेऊ शकता, म्हणजे चांगल्या प्रकारचं जेवण ज्यामध्ये षड्रसात्मक आहार, स्निग्ध आहार असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारचा आहार तुम्ही दुपारच्या 12 वाजता जर घेतला तो व्यवस्थितरित्या पचतो, त्यातील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या इंटेस्टाइन मध्ये ऍब्झॉर्ब होतात, कारण की हा जो काळ आहे तो पित्ताचा काळ आहे। तर जे आपले स्मॉल इंटेस्टाइन जे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स ऍब्झॉर्ब होत असतात आणि पित्तधरा कला आणि स्मॉल इंटेस्टाइन ही आयुर्वेदानुसार एकच सांगितली आहे, म्हणून ह्या काळामध्ये घेतलेला आहार हा अतिशय योग्य समजला जातो। बरेच जण रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात, तर अशा लोकांमध्ये बरेचसे आजार जडू शकतात, यालाच अकाली निद्रा असे म्हणतात। तर ह्यामुळे तुम्हाला वारंवार सर्दी होणं, डोके जड पडणं, डोके वर काहीतरी भार ठेवला आहे अशा वेदना होणं, बऱ्याच जणांना सारखी थंडी वाजत असते, अंगाला काहीतरी ओला कपडा गुंडाळलेला आहे की काय असे जाणीव होत असते, सतत आळस येत असतो, जांभया येत असतात, अशा लोकांची भूक देखील मंदावलेली बघितली जाते। आता तुम्हाला समजलंच असेल की योग्य वेळी जर आपण झोपलो तर त्याचा फायदा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर होत असतो आणि आपल्या शरीरावर होत असतो। आता आपण बघूयात की अयोग्य वेळी झोपणं म्हणजे नेमकं काय। बरेच जण दुपारच्या वेळी झोपतात, दुपारच्या वेळी झोपल्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष वाढतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम बघितला जातो। ग्रीष्म ऋतू व्यतिरिक्त इतर सर्व ऋतूंमध्ये दुपारी झोपणं वर्ज्य सांगितलं आहे। आणि समजा तुमचा व्यवसाय असा असेल की तुम्हाला वारंवार बोलावं लागत असेल किंवा घोडेस्वारी किंवा यासारख्या वाहनांवर सतत तुमचं मार्गक्रमण होत असेल किंवा बऱ्याच जणांना चालण्याचं जास्त काम असतं, जसं की सेल्समॅन्स असतात किंवा तुम्हाला ओझी वाहण्याचं काम असेल, कष्टाची कामं करणाऱ्या अशा लोकांना दुपारची झोप घ्यायला योग्य सांगितलं आहे। तर अशा लोकांनी दुपारी जरी झोप घेतली तरी सुद्धा त्यांचे कफ आदी दोष वाढत नाही। या व्यतिरिक्त बऱ्याचशा व्याधींमध्ये देखील दुपारची झोप घेणं योग्य सांगितलं आहे, जसे की ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, दम्यासारखा विकार आहे, वारंवार उचकी लागत असते किंवा ज्या लोकांना पातळ जुलाब होत आहे, क्षय सारखे विकार झालेले आहेत, वृद्ध आहेत, वयाने लहान आहेत, बालक आहेत, शरीराने अशक्त झालेले आहेत किंवा कुठल्याही दीर्घ आजारामुळे अशक्तपणा आलेला आहे, अशा लोकांनी दुपारी झोपावं। त्यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपल्या शरीरामध्ये ह्या काळामध्ये जो कफदोष वाढलेला असतो तो कफदोष विकार न करता आपल्या शरीराचं जणू सहननच करतो, म्हणजे आपल्या शरीराचे जे धातूचं क्षय झालेलं असतो त्याला बल द्यायचं काम करतो, आपल्या शरीराला बल द्यायचं काम करतो। आधी सांगितलेल्या कारणांमुळे जर तुम्हाला दुपारची झोप घ्यावीच लागली तर दुपारी बेडवर झोपू नये। तर तुम्ही यासाठी खुर्चीवर किंवा टेबल समोर खुर्ची ठेवून बसल्या पोझिशनमध्येच झोपावे आणि जेवढा वेळ तुम्ही रात्री जागला आहात त्याच्या अर्धा वेळ इतक्या तुम्ही ही झोप घेऊ शकता। जसे की तुम्ही जर रात्री 2 तास एक्स्ट्रा जागले असाल तर दुपारी 1 तास तुम्ही झोपू शकता। आता आपण बघूयात की दुपारी कोणी झोपू नये।
ज्या लोकांच्या शरीरामध्ये मेदाचा संचय झाला आहे, आपल्या उंचीच्या मानाने ज्या लोकांचे वजन जास्त आहे, ज्यांना कफदोषाचे विकार जडले आहेत, जसे की सर्दी, खोकला, पडसे, सतत नाकातून पाणी वाहणे, तसेच जे लोक वारंवार स्निग्ध आहार घेत असतात, जे पचायला जड पदार्थ आहेत, अशा गोष्टींचं सेवन करत असतात, अशा लोकांनी दुपारी झोपू नये. तसेच ज्यांना विषबाधा झाली आहे आणि गळ्याचे विकार आहेत, गळ्याचा कुठलाही विकार आहे, अशा लोकांनी देखील दुपारी झोपू नये. जी लोक दुपारी झोपतात किंवा अकाली झोपतात, म्हणजे सकाळी उशिरापर्यंत झोपलेले असतात, तर अशा लोकांवर काय ट्रीटमेंट करावी, तर आयुर्वेदामध्ये यासाठी लंघन करायला सांगितलं आहे, म्हणजे उपवास करायला सांगितलं आहे. काही उलटीची औषधं देऊन त्यांची उलटी करून घेतली जाते. त्यांना स्वेदन म्हणजे औषधांचा वाफारा दिला जातो. नाकामध्ये औषधी तेल सोडले जातात. बऱ्याच जणांना दिवसभर झोप येत असते, रात्री बघितलं तरी झोपतात, दिवसा बघितलं तरी झोपतात, यालाच अतिनिद्रा म्हणतात. तर ह्या अतिनिद्रेमुळे देखील त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अतिप्रमाणामध्ये झोपल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील कफदोष वाढतो आणि आधी मी व्हिडिओमध्ये जे सांगितलेले कफदोषाचे जे विकार आहेत ते 20 विकार होण्याचे चान्सेस जास्त असतात. यामध्ये वजन वाढणं देखील आलं. तर ज्या लोकांना खूप झोप येत असते अशा लोकांसाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये औषधी सांगितल्या आहेत किंवा काही कर्म सांगितले आहेत. तर सगळ्यात पहिले यामध्ये लंघन म्हणजे उपवास करायला सांगितलं आहे. त्यानंतर उलटीचे जे काही औषध असतात, तीक्ष्ण स्वरूपाचे स्ट्रॉंग वॉमिटिंगचे औषध, यालाच वमन असे म्हणतात, ते दिले जातं. त्यानंतर डोळ्यामध्ये औषधी अंजन दिले जाते, नाकामध्ये सोडायला औषधी तेल दिलं जातं. आणि बऱ्याच वेळा चिंता, भय, शोक ह्या गोष्टींनी सुद्धा अशा लोकांची जी अतिनिद्रा आहे, खूप झोप आहे, ती कमी करावी लागते. आणि जर तुम्ही सतत चिंता, भय, क्रोध, शोक करत असाल तर हे वारंवार जर होत राहिलं तर अशा लोकांना अनिद्रा म्हणजे झोपच येत नाही असं देखील होऊ शकतं. तर याच्यावर सुद्धा देखील उपाय सांगितला आहे. ज्या लोकांना अजिबात झोप येत नाही अशा लोकांना अंगमर्द म्हणजे सारखं अंग दुखणं, वारंवार जांभया येणं, आळस येणं, डोकं जड वाटणं, डोळे जड वाटणं अशी लक्षणे बघितली जातात. तर झोप येण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो, तर यामध्ये दूध, मद्य, मांसरस यांचं सेवन करायला सांगितलं आहे. तर जायफळ घातलेलं दूध पिल्याने सुद्धा छान झोप येते. तसेच अभ्यंग स्नान करणं, उटणे लावणं, डोक्यामध्ये तेल जिरवणं म्हणजे डोक्याची मालिश करणं, कानामध्ये तेल टाकणं, डोळ्यांना वेगवेगळ्या पट्ट्याच्या घड्या बांधणं, तर यासारख्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकतात. आपले आवडते जे काही हॉबी असतील ते जोपासणं, आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत बोलणं, ह्या सर्वांमुळे जो आलेला ताण, तणाव, शोक आहे तो कमी होतो आणि झोप लागण्यास मदत होते. तसेच झोप येण्यासाठी अजून काय उपाय करू शकतात याबद्दलचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि वेळेवर झोप घ्या. थँक्यू.